रामकृष्ण हरी. आज आपण भरलं वांग करणार आहे. त्याच्याकरता वांगी घेतल्यात आहेत, मोहरी घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय, खोबऱ्याचा कूट घेतलाय, पांढऱ्या तिळाचा कूट घेतलाय, धने पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ, बेसन पीठ. मिक्सरला हे बारीक करून घेतलं. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण. 2 चमचे बेसन पीठ घेऊया. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, आपल्या अंदाजाने मिरची पावडर. हे पांढऱ्या तिळाचा कूट घेतलाय 3 चमचे. हे सुकं खोबरं घेतलंय आणि थोडासा ह्याच्यात मी ठेचा टाकते. सगळा नाही टाकायचा, थोडं आपल्याला लागणार आहे नंतर फोडणीला. अंदाजाने मीठ. ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आपण ह्याच्यात थोडंसं पाणी पण टाकू शकतो. आपण वांग्यांमध्ये हे मसाला भरून घेऊया. जितका दाबून भरता येईल तितका दाबून भरायचा. ही वांगी भरून झाल्या ते. आता आपण पुढची कृती करूया. आपण तेल तापायला ठेवले आहे. त्याच्यात आता आपण मोहरी टाकू 1 चमचा. मोहरी चांगली तडतडली की मग आपण त्याच्यात कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण ते वाटण केलेलं तिखट तुमच्या हिशोबाने करू शकता. जास्त कमी खात असाल तसं. त्याच्यात आता आपण ते भरलेली वांगी पण परतून घेऊया छानपैकी. त्याला मिक्स करायचं चांगलं. थोड्या वेळ ते परतून घेतलं की नंतर आपल्याला तो सुका मसाला आहे तो पण टाकायचा आहे. आता आपण ह्याच्यात सुका मसाला आहे तो राहिलेला तो पण टाकून घेऊया. त्याला आपण चांगलं परतून घ्यायचं. आपण ते मिक्सरच्या भांड्यांमधलं पाणी घेऊन विसळून घेऊ शकतो, कारण ते मसाल्याचंच आहे. आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याला आपण झाकण घेऊन शिजवून देऊया. 20 मिनिटं लागतील. आता आपण हे काढून बघू शकता. वांग्याला चांगली तरी सुटली आहे. आपलं वांग शिजलं. आपण आता कोथिंबीर घालून